प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा एक काहीतरी मिराकल करण्यासाठी झालेला आहे, चमत्कार करण्यासाठी झालेला आहे, आणि ते समाजाच्या हिताचं असेल, ते न्याय्य असेल, यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. तर मी माझं कॉन्ट्रीब्युशन काय देऊ शकतो त्या ब्लू प्रिंटमध्ये? मी वृक्ष होऊ शकत नाही, मी एखादं बुश झुडूप होईल. मी स्टार होऊ शकत नाही, मी एक झुगझुगणारा दिवा होईल, किंवा एक त्याला काय म्हणतात काजवा होईल. मी उडू नाही शकणार, पण मी धावेल. धावू नाही शकला तर मी चालेल. चालू नाही तर रेंगाळत रेंगाळत जाईल, खुरपडत खुरपडत जाईल. पण मी माझ्या ध्येयाच्या दिशेनं राईज अवेक स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. उठ, जागा हो, आणि तो जोपर्यंत ते ध्येय साध्य होत नाही, कारण ही तरुणाई त्याच्यासाठी आहे, हे वय त्याच्यासाठी आहे, हे 16, 17, 18, 19 हे क्रांतीचं वय आहे. खूप संभ्रम असतात. पण छत्रपती शिवरायांनी याच वयामध्ये सह्याद्रीला शेले पागोटे बांधून स्वराज्याचं नंदनवन स्थापन केलं. त्यावेळेला त्यांचे सवंगडी येसाजी, बाजी, तानाजी, धनाजी, संताजी हे त्याच वयाचे होते. मी कुठेतरी वाचलं होतं की शिवाजी कोणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार बागवतो त्याचं नाव येसाजी. जो 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो त्याचं नाव शिवाजी. ते छत्रपती शिवराजांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी तरावे कीर्तिरूपे. का जगायचं? असे जगावे दुनियेमध्ये आयुष्याचे लावणी अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. मला नाही बघायचं भविष्यकाळ कन्या राशीत काय लिहिलंय, सिंह राशीत सकाळी पेपरमध्ये. मला माझे हात दाखवायचे नाहीत कुणा. मी माझ्या रेषा स्वतःला, ज्याला हात नसतात तर नाही भविष्यकाळ असतो. दैवायतम तू कुले महायत्तम तू पौरुषम. कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे माझ्या हातामध्ये नाहीये, परंतु पुरुषार्थ काय दाखा आहे ते दाखवणं माझ्या मनगटामध्ये आहे. हे दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. हे नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, इच्छा दांडगी असे जयाची, मार्ग त्याला मिळती सत्तर. व्हेन देर इज अ विल देर इज अ वे. आयुष्यात सगळे मार्ग मोकळे होत जातात. एकदा ठरवलं ना तुम्ही. तो ओम शांती ओम सिनेमा आला होता ना, त्यातला तो डायलॉग शाहरुख खानचा दीपिका पदुकोण साठी आहे. तो ऍक्च्युअली बायबल मधला डायलॉग आहे की किसी को अगर सिद्दत से चाहोगे, जे खूप इच्छा शक्तीनं कुणाच्या तरी, म्हणजे ध्येयाच्या बद्दल आहे तो. ऍक्च्युअली तो हिरोईनच्या बद्दल त्या दाखवलेला की किसी को अगर सिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात, पूर्ण जग, पूर्ण विश्व तुमच्यासाठी कॉन्स्पिरसी करते, आणि ती गोष्ट तुम्हाला मिळतेच मिळते. त्यामुळे तुमची इच्छाशक्ती ती धुगधुगणारी नसायला पाहिजे, ती ज्वालामुखीसारखी असली पाहिजे. ते वय आहे. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई दारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. तसे तुम्ही तारे आहात, सिकंदर आहात, समंदर आहात. ही तरुणाई जी आहे ना, त्यात तो अगणित सूर्य पेटवण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. ते वाचलंय का मला माहित नाहीये, यदुनाथ सरकारांचं पुस्तक. एकदा वाचलं तर काय बाकीचं वाचायची गरज नाहीये. मग ते ध्येय ऑटोमॅटिक दिसायला लागतं. त्यामुळं त्या कवितेतल्या ओळी गुरु ठाकूरांच्या पुढे अशा आहेत की पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, संकटासी ठणकावून सांगावे आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही या दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य हे मिनिंगफुल असलं पाहिजे, आयुष्यात अर्थ असला पाहिजे, आयुष्यात कारण असलं पाहिजे. एंड म्हणजे एंड जस्टिफाईज मीन्स म्हणतात. ते आयुष्यातलं उद्दिष्ट ठरवायचं आहे, आणि ते ठरवलं एकदा की थांबायचं नाहीये. इफ वी रेस्ट वी रस्ट. आपण जर आराम केला, थांबलो, तर आपल्याला गंज लागायला सुरुवात होते. त्यामुळे रस्त्यात थांबायचं नाही. ते हनुमानाची गोष्ट आहे ना की प्रभू रामचंद्रांनी दिलेली अंगठी त्यांना घेऊन
श्रीलंकेत जायचं असतं आणि ते 800 मैलाचं अंतर त्यांना पार करायचं असतं. आणि आपल्याला माहिती आहे उड्डाण घेऊन हनुमान जातात. त्यांच्या रस्त्यामध्ये 3 अडथळे आले. पहिला अडथळा होता मैनक पर्वत. मैनक पर्वत म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर 5 स्टार हॉटेल सारख्या सगळ्या अमेनिटीज, गंधर्व, अप्सरा, फळफळावळ, पंचपक्वान्न सगळं तिथं होतं. आणि त्या अप्सरा त्यांना बोलवायला लागली, या जरा आराम करा हनुमानजी. हनुमानजी कसे होते माहितच आहे आपल्याला. ती रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आहे ना, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही वनरा एवढी सुंदर आहे, यातनं माझा पायाच हलत नाहीये, परंतु मी शब्द दिला आहे, प्रभू रामचंद्रांना मी शब्द दिलेला आहे, तो शब्द पूर्ण करण्यासाठी मला पुढे जायचं आहे. त्यामुळे ते गंधर्वांना अप्सरांना बाय बाय म्हणून पुढे निघून गेले. पहिल्या अडथळ्यात थांबले नाहीत. दुसरा अडथळा होता सुरसा नावाची सर्पमाता. ही राक्षसासारखी असणारी सर्पमाता, या हॉलच्या आकाराची, तोंड पसरून उभीच होती. आणि ती सर्पमाता म्हणली, आता तुला खाऊन टाकणार आहे माझ्या मुखामध्ये. त्याला हनुमानजी म्हटले की मी जाईल, प्रभू रामचंद्रांनी दिलेली अंगठी सीतामाईला देईल आणि परत मला खाऊन टाक, काय प्रॉब्लेम नाही. नाही, तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल. आपल्याला माहित आहे की हनुमान कसे विशाल होतात, अतिविशाल होतात, मोठेच्या मोठे होतात. ते हॉलपेक्षा डबल आकाराचे झाले. त्यामुळे त्या सर्पमातेला, सुरसेला सुद्धा आपला जबडा खूप मोठा पसरवावा लागला. आणि हनुमान एकदम मोठ्याचे छोट्या साईज मध्ये आले, मायक्रो साईज मध्ये, आणि पटकन तिच्या तोंडात जाऊन बाहेर आले. म्हणजे वचन पूर्ण केलं. त्यामुळे सुरसा माताला सोडावं लागलं त्यांना. याचा अर्थ एवढा सोपा नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं कळलं पाहिजे. कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. कधी शक्तीचा वापर करायचा, कधी युक्तीचा वापर करायचा हे कळलं पाहिजे. दीज आर टॅक्टिक्स. आणि तिसरी सिनिका, म्हणजे द्वेष, असूया, तिरस्कार, एकमेकाचं चांगलं न बघवण्याची वृत्ती. परमेश्वराची प्रार्थना पण करतो, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम करवावहे तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहे. गॉड, लेट अस प्रोटेक्ट बोथ टुगेदर. परमेश्वरा आम्हाला आमचं संरक्षण कर. परमेश्वरा आमचा स्वीकार कर. परमेश्वरा आम्हाला स्ट्रेंथ दे. परमेश्वरा आमचं ज्ञान एव्हर लास्टिंग ठेव, कायमचं ठेव. आणि लेट अस नॉट हेट इच अदर मा विद्विषावहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आमच्यातला आहे तो हा आहे, एकमेकांचं चांगलं न बघवण्याची वृत्ती. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला या फाउंडेशन मध्ये अभ्यास करताय, टीमच्या स्वरूपात करायचं. टीम वर्क आहे हा अभ्यास. म्हणजे कुणाचं इकॉनॉमिक्स चांगलं असतं, कुणाचं राज्यशास्त्र चांगलं असतं, कुणाचा इतिहास चांगला असतो, कुणाचं स्टॅटिस्टिक्स चांगलं असतं, कुणाचं मेंटल ॲबिलिटी चांगलं असतं, कुणाचं टेक्नॉलॉजी आणि सायन्सवरचा अभ्यास चांगला असतो, कोण करंट इव्हेंट्स मध्ये चांगला असतो. आणि सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन या जनरल स्टडीजचा अभ्यास करायचा. कोणी एसे कसं चांगल्या पद्धतीने लिहितं. हे टीम वर्क आहे आणि टीमच्या माध्यमातून तो अभ्यास करायचा. त्यामुळे सिनिका, जी एकमेकांचा तिरस्कार, चांगलं न बघवण्याची वृत्ती, ती सिनिका राक्षसीन जी होती, तिला कांदा फोडतात तसं फोडून हनुमानजी पुढे निघून गेले. त्यामुळे आपलं उद्दिष्ट एकदा ठरवायचं, जे मी माझ्या आयुष्यामध्ये 11वी 12वीत असताना ठरवलं, 12वीत असताना स्पेसिफिकली. त्याच्या अगोदर मी खेड्यात होतो. कोकरूड माझं गाव आहे, इथनं 50 किलोमीटरवरती बॉर्डरवरती असणारं गाव आहे. शिराळ्याला शाळेला जायचो. 10वीत असताना मला माझ्यातलं पोटेन्शियल कळालं, कारण झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्यात पोटेन्शियल काय असतं, प्रत्येकामध्ये प्रचंड पोटेन्शियल असतं. हे मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. कुणीतरी परवा मी गोष्ट डेव्हिड बेकहम नावाच्या माणसाची वाचली की जो गाडी रिव्हर्स घेताना त्याला त्याच्या मुलाची 4 वर्षाच्या किंकाळी ऐकायला आली, तर तिची एसयू मोठी गाडी ती रिव्हर्स घेताना पाठीमाग बघतो तर आपल्या मुलाचा पाय त्या गाडीखाली अडकलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्या 70 किलोच्या माणसानं, बेकहमनी ती 1700 किलोची गाडी लीलया उचलली. म्हणजे 70 किलो मध्ये 1700 किलो उचलण्याची शक्ती का प्राप्त झाली? कारण ती विल पॉवर, ती प्रेमात आलेली होती, आगतिकतेतून आलेली होती, त्या आपल्या मुलाच्या जीव वाचवण्याच्या इच्छाशक्तीतून आलेली होती. त्यामुळे ही जी शक्ती आहे ती आपण कधी बाहेरच काढत नाहीये. ही नॉर्मल टाइम्स मध्ये, सामान्य काळामध्ये आम्ही ही शक्ती बाहेरच काढत नाहीये. आयुष्य हे 10 गिअरच्या सायकल सारखे एकाच गिअरवर आम्ही रखडत 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 चालतो. ते 9 गिअर कधी वापरतच नाहीये. त्यामुळे हे ॲबनॉर्मल टाइम्स मध्ये जी शक्ती आमच्यामध्ये निर्माण होते ती बाहेर काढायची आहे. मी परवा डॉक्टर अमोल कोल्हेंना कार्यक्रमासाठी बोलवलं होतं युथ पार्लमेंटच्या. त्याला त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक 4थीतला मुलगा आणि एक 8वीतला मुलगा दोघं शेतात गेले आणि शेतातल्या विहिरीमध्ये तो 8वीतला मुलगा पडला खाली. पडल्यावर ओरडायला लागला. हा 4थीतला मुलगा ओरडायला लागला.
तर मदतीला कोणीच आलं नाही, कारण तिथं जवळपास कोणी नव्हतंच. मग याने एक रस्ता टाकला खाली आणि 4थीतल्या मुलांनी 8वीतल्या मुलाला बाहेर काढलं. गावात आल्यानंतर सगळ्यांना सांगायला लागले ते 4थीतल्या मुला हे 8वीतल्या मुलाला वरती काढलं. सगळे अविश्वास दाखवायला लागले, कसं शक्य आहे, 4थीतला मुलगा 8वीतल्या मुलाला कसं बाहेर काढू शकतो. त्यावेळेला तिथले मुख्याध्यापक म्हणाले तो काढू शकतो, कारण त्याला आजपर्यंत कुणी सांगितलं नव्हतं की तू काढू शकत नाहीयेस. त्यामुळे ती जी आपल्यामधली आंतरिक शक्ती आहे तिला बाहेर काढायचं. त्यामुळे मी ज्या वेळेला 10वीला होतो मला माहित नव्हतं की मला 88% वगैरे मार्क मिळतील असं वाटत नव्हतं. पण माझ्या शिक्षकांनी मला 3 वाजता उठवायला सुरुवात केली. मी त्यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो, आत्याच्या घरी जेवायला जायचो आणि मला 3 वाजता त्यांनी उठवलं. 3:30ला कुडकुडत पहिले 8 दिवस तर मी झोपा काढल्या, पण ते 3:30 ते 8:30 5 तास ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करण्याची मला सवय लागली, जी मी UPSC पर्यंत तयारी करेपर्यंत ठेवली. जरुरी नाही बरं का तुम्ही आजपासून 3 वाजता उठायला लागाल, जरुरी नाही आहे. प्रत्येकाच्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या असतात, पण तो ब्रह्ममुहूर्त आहे म्हणतात 3:30च्या दरम्यान, तो तिसरा प्रहर. त्याला जे काय वाचेल ते मेंदूत जायला लागलं. मी सर्वसामान्य विद्यार्थी 88% मिळवून शिराळा तालुक्यात पहिला आलो. त्यामुळे मला पहिल्यांदा पोटेन्शियल कळालं की माझ्यामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे. आणि ज्यावेळेला मी कोल्हापूरला न्यू कॉलेजला शिकत होतो त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेचे टॉपर IAS चे भूषण गगराणी सर, त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. मग ते मराठी माध्यम, मराठी साहित्य, इंटरव्ह्यू सुद्धा मराठीत देता येतो. ही जी कलेक्टर कमिशनर बनवणारी परीक्षा आहे, कलेक्टर कमिशनर SP IG, हे तर सुरुवातीच्या टप्प्यात. मी आता 45 वर्षाचा आहे, माझे 5 वर्ष झाले IG होऊन. आता मराठवाड्याचा IG होतो ना, आत्ता होतो, म्हणजे मी पुढच्या 2-3 वर्षांनी ऍडिशनल DG होईल आणि 52-53व्या वर्षी मी DG रँक मध्ये जाईल. भविष्यकाळात संधी मिळाली तर CBI IB चा डायरेक्टर होऊ शकतो. जो कमी वयात IAS IPS मध्ये येतात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, कारण वी बिलॉंग टू ऑल इंडिया सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस, या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. त्यामुळे कमी वयात जर सिलेक्शन झालं, म्हणजे तुम्ही 11व्या-12व्या वर्षी, मी आता एक अन्सार शेख नावाच्या मुलाचा सत्कार केला होता जालन्यामध्ये. तो मुलगा मिरॅकल, म्हणजे त्याचा 2 भाऊ आहेत, एक भाऊ दुसऱ्याच्या दुकानात काम करतो आणि 21व्या वर्षी तो अन्सार शेख IAS टॉपर झालेला आहे. तो का आश्चर्य आहे, कारण 3 म्हणजे आईला तर मनोरुग्णतेचे झटके आलेले होते. सगळं गाव त्या आईला जाऊन मारायचं, मग घरात करमायचं नाही म्हणून तो शाळेमधून जाऊन अभ्यास करायचा. तो त्याच्या भाषणात म्हणाला की मला नॉनव्हेज खूप आवडायचं आणि मला शाळेत पण मुलांनी चिडवण्यासाठी त्या खिचडी मिळायची ना शाळेच्या कुठल्या तर पोषण आहारात, असे योग देत, त्यात आळ्या असायच्या म्हणे आणि आळ्या असलेलं ते जेवण मला नॉनव्हेजचं जेवण वाटायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून तो IAS झाला. 2 टी-शर्ट, ते शर्ट मिळाल्यानंतर तो पूर्ण शर्ट धुवायचा नाही, कारण शर्ट खराब व्हायचं, तर फक्त काखेतच धुवायचं. 2 टी-शर्ट वरती तो राहिला. अशी विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. ते रेकॉर्ड तोडण्याची इच्छाशक्ती त्या मुलामध्ये दिसली. त्यामुळे एकदा उद्दिष्ट ठरवलं, म्हणजे भूषण गगराणी सरांचं व्याख्यान ऐकलं, अरे ही परीक्षा जी IAS IPS एवढ्या मोठ्या पदांची आहे ती मराठीतनं देता येते. आपण मराठी माध्यमातले आहे, हे सर काय वेगळे नाहीत, BCom झालेत, कोल्हापूरमध्येच शिकलेत, आपण पण ही परीक्षा द्यायची. मग 12वीचा रिझल्ट लागला. त्यावेळेला माहित नव्हतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल करून IAS आणि IPS होता येतं. त्यावेळेला ह्यांनी काहीतरी BCom केलं, मराठी साहित्य घेतला, हिस्ट्री सब्जेक्ट घेतलेला आहे. मग आपण पण BA घ्यायचं म्हणून मी राजाराम कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पण राजाराम कॉलेजची जी 3 वर्ष होती, आमदार साहेब वगैरे आमच्या पुढे होते त्यावेळेला थोडेसे, त्या 3 वर्षामध्ये माझी लाईफस्टाईल, माझी जीवनशैली, माझा कॉमन सेन्स आणि माझा अभ्यास यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगड घातली. माझं रोजचं जीवन आणि माझ्या अभ्यासाच्या पद्धती, म्हणजे माझ्या खिशात डायरी असायची, गाडीचा एखादा नंबर दिसला 1859, तर 1859 साली महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं आणि जगाच्या इतिहासात काय झालं हे मी लगेच त्यात तपासायचो आणि लगेच चेक करून त्यात ऍड करायचो. मी 2nd इयरला होतो, मी डेप्टी कलेक्टर, मी फक्त IPSच झालो नाही, मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण टॉपर होतो त्या वर्षी, डेप्टी कलेक्टर पण झालो होतो आणि IPS पण झालेलो होतो. एका वर्षी मी 12 परीक्षा पास झालेलो होतो. फिजिकलला मी सावंत साहेब पास झालो नाही, PSIच्या फिजिकल पर्यंत गेलेलो होतो, पण मी 4थ्या राऊंडलाच थकलो, कारण माझा अभ्यास करून माझ्या अक्षरशः बरगड्या बाहेर आलेल्या होत्या.
त्यामुळं त्या फिजिकलमध्ये मला कमी मार्क मिळाले, त्यामुळे मी त्यावेळेला PSI आणि STA वेगळ्या परीक्षा झालेल्या होत्या 1996 मध्ये. तर मी इंग्लिशमध्ये टॉपर होतो. 92 मार्क होते मला 100 पैकी. का होते? कारण एसे जो होता इंग्लिश कंपल्सरीचा, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातल्या मुलांना सुद्धा 65-70 मिळाले म्हणजे खूप मार्क मिळाले असं असतंय. मी मराठी माध्यमातला होता, मला 92-100 पैकी मार्क होते. एसेला 40 मार्क असायचे त्यावेळेला, आता किती असतात माहित नाही मला. तर एसे मी कोणता लिहिला होता, मी इकडे रुखडीला कॅम्पला होतो आणि मी नेहमी स्टाईल मारायला, तुम्ही CSR वगैरे घेऊन जात असाल ना, क्रोनिकल्स असले मॅगझिन्स, बाबा मी IAS चा अभ्यास करतो, तसं स्टाईल मारायला एक मॅगझिन घेतलं होतं आणि तिथं नॅशनल इंटिग्रेशन वरती